गोकुळ दूध संघाने दूध विक्री दरात वाढ केल्यानंतरही दूध उत्पादकांच्या खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता दूध उत्पादकांना प्रति लिटर किमान 3 रुपयांची वाढ द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली। नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाची भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली। यावेळी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर वलकवडे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक गोडबोले उपस्थित होते। शिष्टमंडळाने पशुखाद्याच्या दर्जाबाबत येणाऱ्या तक्रारी, बल्क कूलर व्यवस्थेतील अडचणी तसेच जप्त आणि दुय्यम प्रतीच्या दुधाबाबत उत्पादकांना न्याय मिळावा अशी मागणी केली। याशिवाय ताळेबंदातील वाढत्या वरकड खर्चावर नियंत्रण आणून त्याचा लाभ थेट दूध उत्पादकांना द्यावा असेही निवेदन नमूद करण्यात आलं। सध्या पेट्रोल, डिझेल, पशुखाद्य, वैरण आणि इतर उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली। त्यामुळे दूध व्यावसायिकांचा खर्च वाढत असून उत्पादकांवर आर्थिक ताण निर्माण झालाय। अशा परिस्थितीत गोकुळने गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात किमान प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ठाम भूमिका भाजपने मांडली। आता गोकुळच्या प्रशासक मंडळाकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो याकडे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांचे लक्ष लागून राहिले। गोकुळ दूध उत्पादकांना प्रति लिटर 3 रुपयांची वाढ मिळणार का या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।